आझाद मैदान मध्ये आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आहे। मनश्री, हलगी वाजवली जाते आणि ललकारलं जाते। माझ्या मागची दृश्य तुम्ही बघताय आणि अक्षरशः आता हलगीच्या तालावरती इथे आझाद मैदानात खेळला जातोय। महापालिका मार्ग आहे आणि इथे आपण बघतोय की लोकांचा उत्साह हा ओसंडून वाहतोय, आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहतोय। जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मला सांगा, एक दिवसाची परवानगी मिळाली आहे, एक दिवसाची। नक्कीच एक दिवसाची परवानगी मिळाली आहे। पाटील पाटील असा जयघोष सुरू आहे। एक दिवसाची परवानगी मिळाली आहे आझाद मैदानासाठी, आंदोलनाकरता एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे। जंगी स्वागत होतोय मनोज जरांगे पाटील यांचं। मुंबईत आलेला आहे मराठा मोर्चा। अनेक दिवसांची प्रतीक्षा होती खरं तर ही। आज काय मागण्या आहेत सरकार समोर? आझाद मैदानातून आंदोलक काय बोलणार आहेत? आझाद मैदानात आलेला प्रत्येक आंदोलक हा आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी आलेला आहे आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय कुठलाही मराठा इथून बाहेर पडणार नाही। एका दिवसात इथून आझाद मैदानातला मोर्चा माघारी जाईल का? अजिबात जाणार नाही। इथं पाटील म्हणतील तोपर्यंत कुठलाही मराठा जे पाटील सांगणार मुंबईत फक्त तेच होणार, जे पाटील म्हणणार, पाटील जे म्हणतील तेच होणार, दुसरं काही होणार नाही। आता कसं तर पाटील म्हणतील तसं असा जयघोष, असाच एक नाद सध्या आझाद मैदानात आपल्याला गुंजताना बघतोय। पाटील पाटील अशा मनोज जरांगे पाटलांच्या नावानं घोषणा देखील दिल्या जातात। सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता की मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं हमीपत्र घेतलं गेलेलं होतं, तशा पद्धतीची माहिती पोलीस सूत्रांकडनं दिली जात होती। आता आझाद मैदानातून हा मोर्चा एका दिवसात माघारी परतणार का, हाच मुख्य प्रश्न सध्या मुंबई समोर आहे, मुंबईकरांसमोर आहे। मात्र जो निर्धार दिसतो आहे आंदोलकांचा जो निर्धार दिसतो आहे की एका दिवसात आम्ही इथून हटणार नाही। अगदी मनश्री, तर संपूर्ण जल्लोष आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। अशीच नजर आपण या संपूर्ण घडामोडींवर ठेवणार आहोत।